काय? या मोहिमेचं नेतृत्व तुम्ही करणार आहात आऊसाहेब? या वयात हे असं धाडस का करत आहात तुम्ही? हो ना, आधीच सततच्या ताणांमुळे, सदरेवरील कामांमुळे आणि राजेंच्या चिंतेमुळे आपली तब्येत ठीक नसते. त्यात आता ही मोहीम. आऊसाहेब, आपण स्वतः रणांगणात उतरणार? हो, आम्ही दस्तूर खुद्द रणांगणात उतरून समशेरीचं कर्तव्य दाखवणार. राजे औरंगजेबाच्या कैदेत अडकले आहेत. स्वराज्याचा खजिना संपत चालला आहे. नवे नवे शत्रू डोकं वर काढत आहेत. अशानं फंद फितुरीस वाव मिळेल. आतापर्यंत राजेंनी प्रयत्नपूर्वक बांधलेलं हे स्वराज्य एका क्षणात उधळून लावलं जाईल. तुमचं खरं आहे आऊसाहेब. आधी स्वराज्याचे इतके शत्रू आहेत, त्यात राजे स्वराज्या बाहेर आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या हाती तर आयतं कोलीतच मिळेल. यासाठीच सुनबाई, राजेंच्या मागे खंबीरपणे कंबर कसून उभं राहणं गरजेचं आहे. सबब शत्रूस वेळीच चपराक बसणं महत्वाचं. या मोहिमेत यश येईल का अपयश आम्हास ठाऊक नाही. आम्ही परतून येऊ की नाही याची शाश्वती नाही. आऊसाहेब, असं नका बोलू हो. सुनबाई, अशा परिस्थितीत मन घट्ट करा आणि परिस्थिती स्वीकारा. आम्ही नाही परतलो तरी खचून जाऊ नका. गड सांभाळा, स्वराज्य सांभाळा, झुंजते लढते रहा, पण सह्याद्रीची मान झुकू देऊ नका. हिरोजीराव, त्या अंमलदाराच्या सांगण्यावरून आपण आपली माणसं गोळा केली. आता कोणतेही विघ्न न येता सर्वांना परवाने मिळाले व त्याच्यावर शाही मोहर उमटली म्हणजे झाले. आता कुठली तेढ नको, कारण ही मुघल कारभारी म्हणजे लहरीच की हो. धर्मपंत, त्या बादशाहीतली मरतुगडी कुत्री आपल्या मोर वागा शिवाने गुरगुरत्यात. बेनी, त्या बेण्याने काय बाय तिळा जर काढला तर अशी मुंडी धरून असे काकत दाबून फरफडत घेऊन जाऊ त्या आमीन खानावर. चला, आज जाऊन परवाना घेऊनच येऊ. चला चला र. हुजूर, आपल्या सांगण्याप्रमाणे आमची सगळी माणसं आलेली. आता त्या सर्वांचे परवाने बनवून त्याच्यावर मुघली मोहर उमटवा म्हणजे झाले. काय एवढे जमेल ना? का बादशाहांचे हुकुमपत्र लागेल? नहीं नहीं, उसकी कोई जरूरत नहीं. ही आमची यादी. वाह जनाब, आपके राजा जी तो बड़े ही मजहब परस्त मालूम होते हैं. दक्खन से साधु बाबा और फकीरों को साथ ले आए हैं. हो तर आमचे राजे तर मोठ्या धार्मिक वृत्तीचे आहेत. इस बचे वक्त में धर्म और ज्ञान बढ़ाने के वास्ते ये बाबा जी को हमेशा साथ में रखते हैं. ये बाबा जी बहुत पहुंची हुई हस्ती है. इन्हें राजा जी की तीसरी आंख समझते हैं. काय समझले? हाँ हाँ, समझ में आया. तीसरी आंख समझले ना? माता उमटवा मोहरा. हाँ. शंभूराज, ते मिठाचं दुकान बघा तिकडे.
या आग्र्यातल्या बाजारपेठेतल्या या मिठाईच्या दुकानापेक्षा हे दुकान लय मोठं दिसतंय बघा. आपल्याला पाहिजे तेवढी मिठाई हा पुरवू शकतोय आपल्याला. चला आपण बघूया. चल. शंभूराज मिठाई तर ताजी आहे. शेठजी आले छाक आहे तुमची मिठाई. अरे भाया 4 फुक तो सौम्य व्यापार करते आ रहे हैं. शुद्ध घी से बड़ी मिठाई मिलती है हमारे यहाँ. अब बोलिए कितनी मिठाई दूं? सेठजी आमचे आबासाहेब म्हणजे शिवाजी राजे ते जरा बिमार आहेत म्हणून त्यांच्या ख्याली खुशालीसाठी आम्ही साधू संतांना अमीर उमरावांना मिठाई वाटणार आहोत. तर आम्हाला लगभग 20 पेठारे एवढी मिठाई हवी. आप शिवाजी राजे के कुंवर हो. आपसे मिलके बहुत खुशी हुई. राजा जी बड़े नेक दिल है. आप फिक्र न करें. 20 नहीं 50 पिठारे भेज देंगे हम. उद्या सकाळपासूनच आपण रोज 20 पेठारे एवढी मिठाई पाठवा. जी. राम राम शेठ. राम राम. दख्खनीत ना आलोय. शिवाजी राजांच्या मर्जीतला माणूस आहे. क्या बात है भाई. अब राजा जी की तबीयत कैसी है? तू मसने बिठावा है. हमें क्या पूरे आगरा शहर को राजा जी की तबीयत के बारे में पता है. हम दुआ करते हैं कि राजा जी की तबीयत जल्दी ठीक हो जाए. करा करा दुआ करा. अहो हाकिमांची दवा आणि दुआ याच्यावरच समजा चाललंय. म्हणून तर आम्ही साधू बैरागी आणि फकीरांना आहे ना मिठाई वाटणार आहे. अन्नदान करायचं आहे आम्हाला. अच्छा है, लेकिन इसमें हम आपकी क्या मदद कर सकते हैं? अहो समधी बाजारपेठ हिंडलो पण कुठं काय मनासारखं भेटलंच नाही बघा. तुमची कलाकुसर पाहिली, हे समज पाहिलं, हे लय भारी आहे. म्हणलं पेटारे तुमच्याकडनंच घ्यावे. 20 पेटारे पाहिजे, मिळतील का? मिल जाएंगे. हमारे पास आपको जितने बड़े पेठारे चाहिए उतने बड़े मिल जाएंगे. काय बोलताय सा? जी हाँ, आप खुद ही देख लीजिए. वही. बेस आहेत. अच्छे लगे ना? ये क्या? शुक्रिया. सलाम अलैकुम बादशाह सलामत. वालेकुम अस्सलाम. कहो फौलाद खान, क्या कहता है वो बदसात बदकार सिवा? हमने सुना कि वो बीमार है. जी आला हजरत, सिवा को तेज बुखार और खांसी है. पेट दर्द से वो बेहाल भी है. लेकिन हमें ऐसा नहीं लगता. वो सिवा छलिया है, दगाबाज है. वो बीमार होने की नौटंकी कर रहा है. वो नहीं वजीर आजम, हमें भी पहले ऐसे ही लगा था. इसलिए हमने हकीम साहब को बुलाया और सच सामने आया. सही मायनों में सिवा बीमार है. इसलिए उसकी एक इल्तिजा लिए हम यहाँ आए हैं. अब क्या चाहता है वो काफर? फौलाद खान, हकीम से कहकर उसका पुख्ता इलाज कराओ. हकीम साहब दवा कर रहे हैं, लेकिन सिवा दुआ भी चाहता है. इसीलिए फकीरों में, साधु बैरागियों में खैरात बांटना चाहता है. ठीक है, हमें मंजूर है, लेकिन निगाह रखो. वैसे वो नामुराद ये सजदा करेगा कैसे? मिठाई के पिटारे हवेली में आएंगे. फिर वहां बीमार सिवा, जिसके बदन में जान भी नहीं बची है, वो उन पिटारों को हाथ लगाएगा. उसके बाद वो पिटारे बाहर मंदिर मस्जिदों में सजदा होंगे. खुद उनके फर्जंद
शंभू सजदा करेंगे। ठीक है, इजाजत है। चौकन्ने रहना, एक भी गलती हम मुआफ नहीं करेंगे। बादशाह सलामत, एक बुरी खबर है। पंजाब की सरजमी पर जट्टों ने बगावत की है। आग्र्याच्या या कैदेत अडकून जवळपास 2 मास होत आले। सुटकेचे सर्व सनदशीर मार्ग जवळपास संपल्यात जमायत। आता काहीतरी हुन्नर लढवून इथून बाहेर पडलंच पाहिजे, कारण औरंगजेब आपल्या भोवतीचा फास दिवसेंदिवस आवळतोय। लोधी, बहामनी, तुघलक या सगळ्या सुलतानांच्या अमानुषतेचा अर्क म्हणजे औरंगजेब। त्यात तो तैमूर लंग आणि चंगीज खान या सुलतानांचा प्रत्यक्ष वंशज। त्यामुळे औरंगजेबाचं राजकारण सरळ असेलच कसं? रास्त बोललात राजे। विषवल्लीला मिठास फळे लागतीलच कशी? आता इथून जल्दीने कूच करणे गरजेचे आहे। या वक्ती आपल्या मनात काय चाल? बहिर्जींच्या हेरांनी खबर आणली आहे। पंजाब प्रांतातल्या जाट वंशाच्या राजांनी बादशाह विरुद्ध बंड केले, त्यामुळे बादशाह ते बंड मोडून काढण्यात व्यस्त आहे। त्याचं लक्ष विचलित झालं आणि हीच संधी साधून आपल्याला पुढचा डाव आखायचा आहे। हिरोजीराव जी, आपल्या किती माणसांचे दख्खनीत जाण्याचे परवाने अजून राहिलेत? बऱ्यापैकी परवाने मिळाले बघा। 55 लोकांचे फक्त परवाने यायचं बाकी आहे। तेही तातडीनं काढून घ्या। वैजी, आपल्याकडे वक्त फार कमी आहे, डोक्यावर बसून काम करून घ्या। जी। सरकारी काम आणि 12 मास थांब असं होता कामा नये। नाही जी। त्यात हे मुघली अंमलदार म्हणजे वेळ काढू हुजरे। वैराज, आणि उद्या त्यांचा जुम्मा आहे। जुम्म्याला त्यांचं दप्तर कचेऱ्या समजा बंद असतात या मुघलशाहीत। शुक्रवारी आग्र्यात सर्व सरकारी अधिकाऱ्यांना जुम्म्याची सुट्टी असते म्हणे, जुम्म्याची बडी नमाज आणि इतर धार्मिक कार्यासाठी। ठीक, शनिवारपासून काम सुरू करा, परंतु पुढचा जुम्मा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। त्यापूर्वी सर्वांचे परवाने झालेच पाहिजे। पुढचा मनसुबा वक्त आल्यावर सांगू, पण तोपर्यंत सर्वांनी सावध राहा। काहीही घडलं नाही असंच वागा। आपण काफील आहोत असंच प्रत्येकाला वाटलं पाहिजे। बाकी बहिर्जीने कमाल केली। पेटाऱ्याची लांबी, रुंदी, उंची अगदी मापात आहे। राज, एका प्रश्नाची उकल आमासने अजून बी होईना झाली। शंभूराजांचा परवाना कसा मिळवायचा? शंभूराजे उमरणं अजून कच्चे आहे। त्यांचा परवाना काढायला गेलो आणि बादशाला शक आला, समजच मुसळ केराचा घेऊ। तोच विचार करतोय आम्ही। दूर तर तुम्ही बाकीच्यांचे परवाने मिळवण्याची सिद्धता करा। मातोश्री, आपणास बरे वाटावे म्हणून आज आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना केली आहे। आपण काही खाल्ले नाही सकाळपासून। आम्ही आपणासाठी थोडी पेज आणतो, खाऊन घ्यावी। नको सुनबाई, आता आमच्या तोंडाला चव नाही। आणि आता जोवर आमचे दैवत गडावर सुखरूप परत येत नाहीत आणि आमच्या शंभू बाळांना आम्ही
आम्ही जोवर डोळे भरून पाहत नाही तोवर हे असेच होणार। मातोश्री, असे करू नये, सगळे क्षेमकुशल होईल हो। आबासाहेब आणि युवराज सुखरूप परततील। आता तर आऊसाहेबही मोहिमेवर गेलेत। फार काळजी वाटते आम्हाला त्यांची। या उमरीत एवढी दगदग, एवढी जोखीम। बाईसाहेब, थोडलं बाईसाहेब, झोपा। काय हो हे? आराम करायचा सोडून कसली एवढी चिंता करत आहात तुम्ही? थोरल्या बाईसाहेब, आऊसाहेबांची खूप चिंता वाटते हो। त्यांची काही खबर? रांगण्याला काय झाले? नजरबाजांनी काही माहिती दिली का? गडानं बादशाहच्या कैदेतून सही सलामत सुटण्यासाठी आम्ही एक डाव आखलाय। पेच साधा सुद्धा नाही, जीवावरचा आहे, परंतु पार पाडावाच लागेल। तिकडे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या फौजेत पुनर्संजीवनी आणण्यासाठी आऊसाहेब या उमरीत सुद्धा हाती समशेर घेऊन रांगणा किल्ला घेण्यासाठी गडउतार झाल्या। राज, या उतार वयात आऊसाहेब हातात समशेर घेऊन जंग करायला चालल्यात आणि आपण समधीत अडकलोया। तोच पेच पडला हिरोजीराव। त्या सैतानाच्या फौलाद खानाच्या नजरेपासून बाहेर कसे पडावे? राजे, आपण त्या योजनेबद्दल बोलत होतात, मनसुबा सांगावा। पंत बेत साधा नाही, परंतु कारगीर ठरेल। नियोजनात कसूर राहिला नाही तर आपण सगळे इथून सही सलामत बाहेर पडू। पंत, आम्ही जी आजारी पडल्याची बतावणी केली त्यावर बादशाहच्या सर्व सरदारांचा आणि खुद्द बादशाहचा भरोसा बसलाय आणि म्हणूनच त्यानं आपल्याला मिठाई वाटायला परवानगी दिली। सबब आता मिठाईचे हे रिकामे पेटारे आत येतील, त्यात मिठाई भरली जाईल। मग आम्ही त्या पेटाऱ्यांना दस्तुरी स्पर्श करू आणि पेटारे बाहेर जातील। आपण पेटारे बाहेर जाताना फुलाद खान पेटारे तपासणार आणि लगोलग आत येऊन आम्हाला बघणार। त्यावेळी आम्ही शय्येवर पहुडलेले असू आणि मदारी आमच्या पायाशी असेल आणि हे रोज घडेल, रोज। जीराज, आणि रोजच जशीशी तशी घटना घडू लागली म्हणजे ती माणसाच्या स्वभाव गुणाप्रमाणे ती घटना, तो क्रम त्याच्या अंगवळणी पडते आणि मग त्याचे दुर्लक्ष होते, ते त्याचे त्यासच कळत नाही। बरोबर ना राजे? अलबत। हिरोजीराव, जीराज, आमचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं सगळं नीट निरखून ठेवा। मोठा हुनर मार्गी लावायचा आहे तुम्हास। जीराज, उद्यापासून आपण एकाच वेशात वावरायचं। पहाऱ्यावरच्या हशमांची आणि फुलाद खानाची नजर सतत तुमच्यावर पडली पाहिजे आणि त्यांची नजर पडेल अशाच ठिकाणी तुम्ही रोज पेटाऱ्याला खांदा द्यायचा। हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव। स्वराज्याच्या मर्दमानकऱ्यांनो, आता माघार नाही। छातीचा कोट करून विजयश्री मिळवून आणायची आहे आपल्यास। तुमच्या समशेरीनं प्रत्यक्ष महादेव तांडव घालेल। तुटून पडा गनिमावर। स्वराज्य ज्योतीचा बनवा होऊ द्या।